भगवते वासुदेवाय. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आजपासून अधिक मासाला सुरुवात झाली आहे. तर मी तुम्हाला अधिक मास महात्म्यामधील संपूर्ण कथा सांगणार आहे. ही अधिक मासची कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे दूर होत असतात व आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. भगवान विष्णू माता लक्ष्मीला कथा सांगू लागले. पूर्वी देवांचा राजा इंद्र याच्या दरबारामध्ये एक अप्सरा होती. ती रूपाने अत्यंत देखणी, सुंदर आणि नृत्यकलेत विशेष निपुण होती. तशीच देवेंद्राची या स्मितविलासिनी नावाच्या देव अप्सरेवर विशेष प्रीती होती. एक दिवस या अप्सरेच्या मनात आपण भूलोकी वनविहार करायला जावे असा विचार आला. आपल्यासोबत आपल्या 4-5 सख्यांना घेऊन ती कुरुक्षेत्राजवळच्या एका सुंदर अशा वनात आली. त्या फळाफुलांनी, वृक्षवेलीने नटलेल्या सरोवरे, सुगंधित वायू, सुंदर सुंदर पक्षी यांच्यामुळे मनाला मोहित करणाऱ्या त्या वनात तिने मनसोक्त विहार केला. वनातून फिरता फिरता तिने अनेक सुंदर सुंदर फुले तोडली, गोळा केली आणि त्याची तिने एक सुंदर अशी पुष्पमाला तयार केली. तिच्या हातातील ती माळा पाहून तिची एक सखी म्हणाली, देवी, तुझ्या या सुंदर माळेचा स्वीकार करणारा कोणी एखादा सुंदर पुरुष जर तुला मिळाला तर झाले. खरोखरच आपल्याला असा एखादा सुंदर पुरुष या वनात भेटावा, त्याने आपल्या माळेचा अन आपलाही स्वीकार करावा अशी एक तीव्र इच्छा तिच्या मनात झाली. ती इच्छा मनी जागताच ती त्या तशा शोधक नजरेने खरोखर कोणी सुंदर दिसणारा तरुण पुरुष आपल्याला दिसतो का, भेटतोय का म्हणून इकडे तिकडे पाहू लागली. तोच तिला जलाशयाकडे स्नानात चाललेली एक पाठमोरी पुरुषाची आकृती दिसली. ती भान विसरून त्या दिशेने एकदम धावत पुढे गेली आणि पटकन पुढे होऊन तिने ती आपल्या हातातील पुष्पमाला त्या पुरुषाच्या गळ्यात घातली. पण दुसऱ्या क्षणी त्या व्यक्तीची पावले थबकली, दृष्टी वर उचलली गेली. त्यातून प्रेम नव्हे तर जणू अंगार बाहेर पडत होता. ती पाठमोरी व्यक्ती म्हणजे अन्य कोणी नाही तर दुर्वास ऋषी होते. त्या शीघ्रकोपी दुर्वास ऋषींना त्या अप्सरेच्या तशा धाडसी कृत्याचा भयंकर राग आला. त्यांचा क्रोध अनावर झाला. दुसऱ्या क्षणी त्यांच्या वाणीतून शापवाणी बाहेर पडली. ते रागाने म्हणाले, हे रूपगर्विते, तू हे काय केलंस? तू माझ्यासारख्या थोर तपस्व्यासोबत हा असा प्रेमाचा खेळ केलास, तो पण असा एखाद्या पिशाच्या प्रमाणे. मागून येऊन तू मला स्पर्श केलास. जा, मी दुर्वास तुला शाप देतो की याच वनात तू एक पिशाच्य होऊन फिरत राहशील. ती दुर्वास ऋषींची शापवाणी ऐकली मात्र आणि त्या स्मित विलासिनी अप्सरेच्या मुखावरचे सारे स्मितच हरवले. ती अत्यंत भयभीत झाली, दुःखी कष्टी झाली. तिने पुढे होऊन दुर्वास ऋषींचे चरण धरत क्षमा मागितली अन उशाप मागितला. तिला तशी क्षमा याचना करताना आसवे ढाळत असताना पाहून ऋषींना तिची कणव आली. त्यांनी एकदा स्नेहल नजरेने तिच्याकडे पाहिले आणि मग कसलासा विचार करून स्मित विलासिनीस उशाप देत म्हणाले, हे बघ, तू याच वनात फिरत राहा. काही वर्षांनी याच वनवाटेने एक तपस्विनी तिच्या अधिक मासातील स्नानकर्मात जाताना तुला भेटेल. तू तिला शरण जा. तिच्याकडे तिच्या अधिक मासातील 1 दिवसाच्या पुण्याची मागणी कर. जर तिने तुला तिच्या पुण्याईतील 1 दिवसाचे पुण्य जरी दान दिले तरी त्या पुण्याईच्या बळावर तुझा उद्धार होईल आणि तू पुन्हा तुझ्या मूळ स्थानी परत जाशील. इतका उशाप दुर्वासांनी दिला आणि ते निघून गेले. स्मितविलासनी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असताना एकाएकी तिचे सुंदर रूप पालटले आणि तिचे एका अकराळ विक्राळ अशा पिशाचिनीच्या रूपात परिवर्तन झाले. दुर्वासांच्या त्या कठोर शापानुसार ती अप्सरा दुर्दैवाने त्या वनातच त्या रूपात राहू आणि वावरू लागली. पाहता पाहता बराच मोठा काळ निघून गेला आणि एक दिवस याज्ञवल्क्य ऋषींची कन्या कांची ही त्या वनात आली. ती नेमकी त्याच वनातील वाटेने आपल्या अधिक मासातील गंगा स्नान व्रतासाठी चालली होती. जसे का अप्सरेने त्या ऋषी कन्येस समोर येताना पाहिले, त्याबरोबर तिच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव, तपाचे मुखावरचे तेज पाहिले मात्र आणि त्या पिशाचिनीने पुढे होऊन तिच्या पायांवर लोळण घेतली. ती ऋषी कन्या अचानक झालेल्या या प्रकाराने क्षणभर घाबरली. तिने सावरत प्रश्न केला, तू कोण? तू माझे का पाय धरतेस? तुला काय हवे? त्यावर त्या स्मित विलासिनी अप्सरेने आपली कर्मकथा ऋषी कन्येस कथन केली.
दुर्वासांच्या शापाप्रमाणे तिने तिच्याकडे तिच्या अधिक मासातील 1 दिवसाच्या पुण्याची मागणी केली. तिची ती कहाणी, तो शापाला मिळालेला तो शाप, तिची 1 दिवसाच्या स्नान पुण्याची मागणी ऐकली आणि त्या थोर परोपकारी ऋषीकन्येस तिची दया आली. ती म्हणाली, थोडं थांब, आज माझ्या संकल्पाचा शेवटचा दिवस आहे. मी आजचे स्नान करून माझे व्रत पूर्ण करून येते आणि मग तुला संकल्पपूर्वक पुण्यदान देते. आणि हे लक्ष्मी, खरोखरच त्या परोपकारी ऋषीकन्येने दिल्या शब्दाप्रमाणे आपल्या पुण्यातील 1 दिवसाचे पुण्य स्मितविलासिनीच्या हातावर सोडले. मात्र दुसऱ्या क्षणी ती शापमुक्त झाली. आपला दिव्य देह धारण करून त्या ऋषीकन्येचे आभार मानून ती अप्सरा स्वर्गलोकी निघून गेली. ही अशी कथा सांगून विष्णू भगवान म्हणाले, हे देवी, या पुरुषोत्तम मासाचे अगाध महत्त्व असे आहे. याचे यथार्थ वर्णन शब्दात करण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेव, शेषशंकर भगवान, अन्य कोणत्याही देवता किंवा प्रत्यक्ष मी स्वतःही असमर्थ आहे. सूत नैमिषारण्यातील त्या अधिक मास महात्म्य ऐकण्यासाठी समोर बसलेल्या ऋषी, श्रोते, भक्त, भाविक यांना म्हणतात की सुजन हो, भगवान नारायणाने लक्ष्मी देवीस जे स्नानाचे महत्त्व सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो, श्रवण करा. अधिक मासामध्ये भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करत पवित्र जलाने महिनाभर स्नान केले तर उपासकाच्या सर्व पापांचा नाश होतो. त्यास यमयातना, नरकवास भोगावा लागत नाही. पुण्यक्षेत्री केलेले पवित्र जलाचे स्नान हे तर अधिकच फळ देते. पवित्र नद्यांचे स्नान, सूर्यग्रहण पर्वणीचे स्नान, गोदानाच्या पुण्यापेक्षाही कितीतरी पट जास्त असे पुण्य उपासकाच्या पदरी देऊन जाते. माणसांनी इतर वेळी पुण्यकारक कर्मे केली तर त्यांना त्याचे फळ म्हणून स्वर्ग प्राप्ती होते. पण जसे का ते पुण्य सरते तसे परत त्या जीवास बहुलोकी नवा जन्म घ्यावा लागतो. परंतु अधिक मासात केलेल्या नित्यस्नानाच्या व्रतपूर्तीने लाभणारा स्वर्गलाभ अक्षय असतो. ज्याला असे महिनाभर स्नान करणे शक्य होणार नाही त्याने किमान 3 दिवस तरी स्नानाचे व्रत करावे. या संदर्भात पुराणात एक फार सुंदर कथा आलेली आहे. ती अशी की पूर्वी दक्षिणेकडील गोदावरी नदीच्या काठावरील पैठण या क्षेत्री एक धर्मशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. हा ब्राह्मण मोठा धार्मिक, ईश्वरनिष्ठ आणि हरिभक्त होता. तो ब्राह्मण वृद्ध झाला असताना नेमका अधिक मास आला. खरं तर त्याची नित्य गोदावरीच्या पवित्र स्नान, अर्घ्य देऊन पुण्य पदरी जोडण्याची इच्छा होती, पण त्याचे थकलेले शरीर त्यास साथ देत नव्हते. शेवटी त्या ब्राह्मणाने भगवान पुरुषोत्तमास आपली परिस्थिती निवेदन करून, देवा, मी फक्त 3 स्नाने करेन, माझी ती अल्पसेवा गोड मानून घे म्हणून विनंती करून संकल्प केला. आणि पुढे आलेल्या अधिक मासाची पुण्यपर्वणी साधून त्याने आपल्या त्रिस्नान व्रतास श्रद्धेने प्रारंभ केला. 2 दिवसांचा त्याचा स्नान, अर्घ्यदान, ईश्वर वंदना हा सारा कार्यक्रमही व्यवस्थित पार पडला. त्यामुळे धर्मशर्मा हा मनोमन अतिशय सुखावला. आता 3ऱ्या दिवसाचे स्नान झाले की त्याचा संकल्प पूर्ण होणार होता. पण 3ऱ्या दिवशी ती विप्र जोडी स्नानास निघाली असता एका प्रेतपिशाचाने त्यांची वाट अडवली. त्याचे ते भयानक रूप पाहून धर्मशर्माची पत्नी बेशुद्ध झाली. धर्मशर्मा मात्र विष्णू स्तोत्राचे पठण करत त्या प्रेतपिशाच्या पुढे निर्भयपणे उभा राहिला. त्याने त्यास खडसावून विचारले, काय रे, कोण तू? तू आमची वाट का अडवलीस? तुला काय हवे? त्यावर ते पिशाच धर्मशर्माला विनवणी करत म्हणाले, विप्रराज, आपण धन्य आहात. आपल्या पदरी आज 3 स्नानदानाचे पुण्य पडणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या पुण्याईचा एक छोटासा वाटा मला दान करा आणि माझा उद्धार करा. धर्मशर्माने त्यास त्याचा पूर्व इतिहास विचारला. तो ऐकून त्याला त्याची दया आली. तो म्हणाला, थांब, मला माझे स्नान, अर्घ्य, कर्म पूर्ण करून घेऊ दे, मग मी तुझा उद्धार करतो. पिशाचाने हो म्हटले. धर्मशर्मा पत्नी सावध करून स्नानास घेऊन गेला. खरोखरच त्याने स्नानादी कर्म करून परत आल्यावर संकल्पपूर्वक आपली पुण्याई त्या प्रेतपिशाचाला देताच तो मुक्त झाला. दिव्य देह धारण करून स्वर्गास गेला. धर्मशर्मा आणि त्याची पत्नी यांना त्यांनी त्रिस्नानाचे लाभणारे पुण्यही दानात दिले म्हणून त्यांना त्यांच्या अनेक पट पुण्याई लाभली. त्यांचाही उद्धार झालाच हे सांगायला नकोच. गोकर्ण पर्वताच्या जवळ भगवान शिवशंकरांचे पुरातन मंदिर असलेले एक सुंदर गाव होते. त्याचे नाव शिवपुरी. या शिवपुरीत
अनेक भव्य वास्तू, प्रसाद, मार्गे, उद्याने आणि लहान मोठी मंदिरे होती. त्यात गोकर्ण पर्वताच्या पायथ्याशी असलेले सारनेश्वर नावाचे पुरातन शिवमंदिर फार प्रसिद्ध होते. त्या नगरीत नेहमी अनेक शिवभक्तांची ये-जा चालू असायची. त्याच गावात विप्रदास नावाचा एक माणूस आणि त्याची सुशील पत्नी हे दोघे राहत होते. ते जन्माने जरी शूद्र असले तरी कर्माने धार्मिक, सश्रद्ध आणि ईश्वरनिष्ठ होते. एका अधिक मासात त्या दोघांनी रोज गोकर्णी नदीचे पवित्र स्नान, सारनेश्वराचे दर्शन, मानस पूजन, नामस्मरण असा नेम केला होता. त्या दोघांनी तो नियम कसोशीने पाळलाही होता. त्याचबरोबर ते यथाशक्ती काही ना काही वस्त्र, अन्न, धन, जल, दीप इत्यादी दान ब्राह्मणास देऊन पदरी थोडे थोडे पुण्य जोडत होते. विप्रदास आणि त्याची पत्नी यांनी आपले स्नान, पूजा, नामस्मरण आणि दानाचे व्रत शेवटास नेले. संपूर्ण मासाच्या व्रताची संपूर्णता झाली. ती दंपती आपल्या घराकडे परत येत असताना अचानक 700 प्रेत पिशाचांनी त्यांना घेरले. त्यांची भयानक रूपे पाहून विप्रदासची पत्नी तर बिचारी घाबरली. पण विप्रदासाने मात्र त्यांना खडसून विचारले, तुम्ही आमची वाट का अडवली आहे? तुम्हास काय हवे आहे? तेव्हा सर्वांनी आम्हास मुक्ती हवी, उद्धार व्हावा अशी मागणी केली. जे ते प्रेत पिशाच आपली कहाणी सांगून पापकर्माचा पाढा वाजून मुक्तीची याचना करू लागले. विप्रदासाला त्यांची दया आली. त्याने आपल्याला लाभणाऱ्या पुण्यातील केवळ 7 दिवसांचे पुण्य पुरुषोत्तमाच्या साक्षीने त्या 700 प्रेत पिशाचांना दिले. मात्र आणि दुसऱ्या क्षणी त्या सर्वांना उत्तम देह प्राप्त झाला. त्यांचा उद्धार झाला. त्या विप्रदासास धन्यवाद देऊन ते सर्व जीव आकाशमार्गाने स्वर्गलोकी निघून गेले. त्यानंतर भगवान विष्णू लक्ष्मीस म्हणाले, प्रिय, या पवित्र स्नान पुण्याची आणखी एक कथा मी तुला सांगावी असे मनापासून वाटते. ती अशी की पुण्य पाहून सौराष्ट्र प्रांतात एक प्रभास नावाची नगरी होती. तिथे सोमशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो सद्गुणी, सदाचारी आणि सद्भक्त होता. ध्यानधारणा, जप, तप याची त्याला विशेष आवड होती. तो ज्ञानी पण होता. त्याने अनेक वेदशास्त्र, पुराणे यांचा अभ्यास केलेला होता. त्याला धर्मशास्त्र चांगलेच ज्ञात होते. त्याने नाना प्रकारची व्रत वैकल्य करून अधिक मासामध्ये मोठ्या पुण्याईचा संचय करून घेतला होता. तो प्रत्येक अधिक मासात नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी पवित्र तीर्थक्षेत्री जायचा. तिथल्या पावन नदीचे स्नान करून अधिकाचे अधिक फळगाठी सोडायचा. एकदा एका अधिक मासाच्या निमित्ताने तो सिंधू आणि सरस्वती या 2 पुण्यपावन नद्यांच्या संगमस्थानी स्नान व्रताचरणासाठी गेला. त्याने आपले स्नान, दान, पूजा, तप, जप हे आचरण तिथे मोठ्या सश्रद्ध मनाने केले. एके दिवशी हे दंपती असे स्नानाधिक पुण्यकर्मे करून परत येत असताना एका पर्वतप्राय अकराळ विक्राळ अशा देहधारी भयंकर राक्षसाने त्या दोघांना वाटेत गाठले. त्या राक्षसाचे भयानक रूप पाहून विप्रस्त्री फार घाबरली. तिला काय बोलायचे तेच सुचेना. पण तो सोमशर्मा मात्र नरसिंह स्तोत्राचा पाठ करत त्या राक्षसासमोर उभा होता. राक्षस 2 पावले पुढे येताच हे दोघे 4 पावले मागे सरकले. राक्षस पुढे आला आणि काय होतंय हे कळायच्या आत सोमशर्माचे चरण धरून तो उद्धार कर, उद्धार कर अशी मागणी करू लागला. या एका राक्षसाचा उद्धार म्हणजे अनेक निरपराध जीवांना जीवनदान असा विचार करून सोमशर्माने आपल्या गाठीचे थोडे पुण्य त्या राक्षसास दान दिले. त्याच क्षणी त्याचा उद्धार झाला. तो राक्षस दिव्य देह धारण करून स्वर्गलोकी गेला. एकदा लक्ष्मीने नारायणांना असा प्रश्न विचारला की प्रभू, जर एखाद्याला सलग महिनाभर उपवास करणे शक्य नसेल आणि जर त्याने 1 दिवसाआड एक असा उपवास केला तर चालतो का? त्याचे त्या व्यक्तीस फळ मिळते का? त्यावर प्रभू म्हणाले, हो चालते. यालाच एकांतर उपवास असं म्हणतात. या व्रताचे फळ सुद्धा मोठे अलौकिक असेच प्राप्त होते. या संदर्भातील एक कथा अशी आहे की विंध्य पर्वतामध्ये एक अमरकंटक नावाचे पवित्र स्थान आहे. या स्थानाजवळूनच नर्मदा नदी वाहते. हे अनेक मोठमोठ्या अशा सिद्धांचे आत्मानंदात मग्न होण्याचे स्थान आहे. या भागातील नर्मदा नदीच्या काठावर पूर्वी एक भृगुगच्छ नावाचे नगर होते. त्या नगरात मी आणि भगवान शिवशंकर आम्ही दोघे निवास करून होतो. तिथे आमच्या सोबत अनेक देवदेवता सुद्धा होत्या. त्याच नगरीत एक कुशल शर्मा नावाचा विद्वान, ज्ञानी, सत्वशील ज्योतिष राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव कुशावती. ती सुंदर पतिव्रता आणि धार्मिक वृत्तीची होती. त्या दोघांना एक सुंदर अशी कन्या होती. तिचे नाव मेधावती. कुशल शर्माने त्या कन्येचा विवाह एका पद्मनाम नावाच्या अनुरूप सुयोग्य मुलाशी करून दिला. मात्र झाले असे की दुर्दैवाने जावयाचा लवकरच नर्मदेत बुडून मृत्यू झाला. कन्या मेधावती ही विधवा झाली. पित्याने तिला आपल्या घरी आणली. एक दिवस मेधावतीने विचार केला, आपल्या जीवनातले हे वाट्याला आलेले दुःख हा वाया जाणारा
पुनर्जन्म याचे काही सार्थक करता येणार नाही का? कारण मानवाचा जन्म हा जीवाला पुन्हा पुन्हा मिळत नाही असं म्हणतात. तिने पित्यास आपला जन्म सार्थकी लागावा, या भवसागरातून तरुण जावे, यासाठी कोणते व्रत किंवा उपासना करावी असा प्रश्न केला. कुशल शर्मा हा धर्मशास्त्र जाणून होताच त्याने आपल्या कन्येस पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने एकाआड एक दिवस उपवास करणे, पुरुषोत्तमाची पूजा, ध्यान, नामस्मरण करणे हे व्रत करण्याचा सल्ला दिला. तिने सुद्धा पित्याकडून ज्ञात झालेले ते व्रत पुढे येणाऱ्या काही अधिक मासांमध्ये मोठ्या श्रद्धेने केले. व्रत करावे, त्यांची उचित सांगता करावी, दाने द्यावीत, पुण्यपत्रे जोडावे असा तिचा क्रम चालू असतानाच तिचा मृत्यू झाला. तिला शिवदूतांनी कैलास पर्वतावर नेले. तिथे तिच्या अधिक मासातील पुण्याईच्या बळावर तिला माता पार्वती देवीची एक खास सखी होण्याचे भाग्य मिळाले. कैलास पर्वतावर अनेक वर्ष निवास करून ती भूलोकी काशी नगरात एका देवीच्या रूपाने येऊन विशालाक्षी या नावाने राहू लागली. भगवान विष्णू लक्ष्मी देवीस म्हणाले, हे देवी, दिवसा पूर्ण उपवास करायचा आणि रात्रीच्या पहिल्या प्रहारात तो सोडायचा. याला नक्त उपवास असं म्हणतात. अशा प्रकारचे नक्त उपवासाचे व्रत मेधावतीने आपल्या एका मैत्रिणीकडून करून घेतले होते. तिला सुद्धा त्या नक्त व्रताची गोडी लागली. तिने सुद्धा अशाच काही अधिक मासात तसे उपवास व उपासना केली. त्याच्या पुण्याईने तिला काशी नगरीमध्ये मंगळागौरी या नामाने पुढे प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर भगवान विष्णू लक्ष्मीस सांगतात की हे देवी, उपवासाचे महत्त्व सांगणाऱ्या कथा मी सांगितल्या. आता मी तुला विप्रसेवा केली असता या अधिक मासातील विप्रसेवेचे कोणते फळ मिळते ते सांगतो. ऐक. भरतखंडातील विराट प्रांतात एक महापूर नावाचे नगर आहे. हा गाव सह्याद्री पर्वताच्या जवळ असून ते स्थान रेणुका मातेचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या पुण्य पावन नगरात भगवान शिव हे अंश रूपाने निवास करतात. त्या नगरामध्ये एक धनदास नावाचा खरोखरच श्रीमंत धनी मनुष्य होऊन गेला. तो सदवर्तनी, सदाचारी, धार्मिक वृत्तीचा, उदार आणि सेवाभावी होता. पण तो जन्मतःच एका खालच्या जातीचा असल्याने तो काय करायचा तर तो एका ब्राह्मण कुटुंबाची मनोभावे ईश्वररूप मानून सेवा करायचा. धनदास आणि त्याची पत्नी हे दोघेही त्या ब्राह्मणाच्या घरी अनेक प्रकारची कामे करून त्या विप्र दाम्पत्याची लक्ष्मीनारायण मानून सेवा करत त्यांनी आपल्या विप्रसेवेत कधीच कमतरता केली नाही किंवा कधी कोणत्याही प्रकारच्या सेवेस नकार दिला नाही. अशा प्रकारे त्यांनी बऱ्याच अधिक मासात विप्रसेवा करून पदरी पुण्य जोडले होते. खरे, पण कोणाही माणसाला त्याच्या मागील जन्मातील पाप पुण्याचा हिशेब हा चुकता करावाच लागतो. त्याप्रमाणेच धनदास वृद्ध झाला, शरीर थकले आणि त्यातच त्यास एका असाध्य व्याधीने ग्रासले. तो कळत नकळत लोकांपासून दूर दूर ठेवला जाऊ लागला. अखेर त्याला आपले जगणेच नकोसे वाटू लागले. कधी कधी तर प्राणत्यागाचे विचार मनात येऊ लागले. त्यातच एके दिवशी धनदासास एक सिद्ध योगी भेटला. त्याने त्यास त्याचे भाकीत सांगितले की परवा तू आणि तुझी पत्नी यांचा देहांत होणार आहे. एक दिव्य विमान तुम्हा स्वर्गलोकी घेऊन जाण्यासाठी, तेव्हा तयार राहा. इतके सांगून तो सिद्ध योगी निघून गेला. धनदास हा आधी सावध होताच. त्याने आपल्या संपत्तीचे वाटे करून 2 वाटे मुलामुलीला दिले, तर तिसरा वाटा त्याने विप्र समाज, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे येथे वाटून टाकला. आणि ते उभयंता ईश्वर अनुसंधानात मग्न असतानाच दारी एक दिव्य विमान आले. त्यातून आलेल्या देवदूताने त्या दोघांना सन्मानपूर्वक विमानात बसवताच त्यांना दिव्य देह प्राप्त झाले. ते श्रीहरीचे नाम गात गात मोठ्या आनंदाने स्वर्गलोकी गेले. विष्णू भगवान म्हणाले, देवी, विप्रसेवेचे पुण्य हे असे आहे. त्यामुळे मनुष्य प्राण्याच्या पुण्याईची वाढ तर होतेच, त्याचबरोबर पापाचा क्षय होतो. सूत म्हणतात, हीच कथा वाल्मिकींनी राजासही निवेदन केले. लक्ष्मीने एक प्रश्न विचारला, स्वामी, या मासात ज्या ब्राह्मणास दान द्यायचे तो ब्राह्मण सत्पात्री असावा हे खरे, पण सत्पात्र ब्राह्मण नेमका कोण ते आपण मला सांगा. तेव्हा विष्णू भगवान म्हणाले, हे प्रिये, जो जपतप करणारा आहे, जो ज्ञानी, अभ्यासक, विद्वान, निरंकारी, शांत, सज्जन, अल्पसंतुष्ट आहे, जो निस्वार्थी, निर्लोभी आहे, जो षटकर्मे उत्तम प्रकारे आचरणात आणणार आहे, असा जो ब्रह्मज्ञाता तो खरा सत्पात्र ब्राह्मण होय. देवी, आता पात्र ब्राह्मण कोण तर तप करणारा, ज्ञानी, विद्वान आणि वेदशास्त्र प्रवक्ता,
असे त्याचेही 3 प्रकार गुणांवरून ठरत असतात. सच्चिलता, सत्यभाषण, शुद्ध हरिभक्त, शुद्ध सात्विक अन शाकाहारी निर्व्यसनी, संतोषी, समाधानी, पूजनीय असा ब्राह्मण निवडून पारखून त्यात जर दान दिले तरच त्या दानाचे उत्तम फळ प्राप्त होते. साधू संत आणि सज्जनांच्या भेटीने, सत्संगाने, सहवासाने मानवी मनोवृत्ती पलटतात. सुयोग्य असे वैचारिक परिवर्तन हे अशा साधू संत भेटू जाता घडून येते. एका सुयोग्य अशा ब्राह्मणाच्या यथोचित पूजनाने, त्याची सेवा केल्याने त्रैलोक्य पूजनाचे पुण्य प्राप्त होते. ब्राह्मणाचे धन हे कधीही चोरून व अन्यायाने हिरावून घेऊ नये. तसे केल्यास पाप लागते. ज्याप्रमाणे मी ब्राह्मणास नित्यपूज्य आणि वंदनीय मानतो, त्याप्रमाणे सर्वांनीच विप्रजनांचा सदैव आदर करावा. हे देवी, ज्याप्रमाणे आपण दान करताना तो ब्राह्मण हा सत्पात्र आहे की नाही हे पाहणे असे गरजेचे आहे, तसेच आपण ज्या वस्तूचे दान करतो वा करणारा असो तिच्यासोबत सुद्धा फार दक्ष राहावे लागते. नाहीतर नृगराजाप्रमाणे दान करू नये. जर त्यात चूक झाली तर पुण्याबरोबर पदरी पापही पडते. त्या चुकीची शिक्षाही भोगावी लागते. काय, दानातील चुकीची शिक्षा कोणाला? त्या नृगराजाला झाली का आणि कशासाठी? लक्ष्मीने मोठ्या आश्चर्याने आणि कुतूहलाने ती तशी विचारणा केली. त्यावर विष्णू भगवान म्हणाले, हो देवी, हो. अगं, अशी उतावीळ होऊ नकोस. मी तुला तुझ्या सर्व प्रश्नांची ज्यातून उत्तरे मिळतील अशी त्या नृगराजाची कथाच सांगतो ना. तू नीट शांतपणे ऐकून घे. फार फार वर्षांपूर्वी, म्हणजे अगदी त्या द्वापार युगात, नृग नावाचा पुण्यवान, सत्वशील, धर्मपरायण, कर्तव्यदक्ष असा एक राजा होऊन गेला. भगवान श्री पुरुषोत्तमाची आपल्यावर कृपा व्हावी, आपल्या हातून दानधर्म घडावा, पदरी पुण्य जोडले जावे, यासाठी तो नृग राजा अधिक मास आला असता रोज एका ब्राह्मणास बोलावून त्याचे यथोचित पूजन करून त्यास एक गाय दान देत असे. राजाने हे असे अधिक मासातील गोदानाने बरेच पुण्य पदरी गोळा केलं होतं. एका अधिक मासामध्ये मात्र काय झाले की एके दिवशी अधिक मासाची पर्वणी साधून त्या नृगराजाने एका ब्राह्मणाला एक गाय दान दिली. तो ब्राह्मण त्या गोदानाने संतुष्ट होऊन राजास शुभ आशीर्वाद देऊन आपल्या घरी गेला. त्याने ती राजाने दिलेली गाय आपल्या दारात रात्री बांधून ठेवली. पण झाले असे की ती गाय रात्री दावे तोडून जी सरळ पळत गेली ती नृगराजाच्या गोशाळेतच. दुसरे दिवशी सकाळी राजाने आपल्या संकल्पाप्रमाणे दुसऱ्या एका ब्राह्मणास पूजन करून एक गाय दान केली. तो ब्राह्मण ती गाय घेऊन आपल्या घरी निघाला. तोच दावे तोडून रात्री पळालेली गाय शोधत तो आपल्या पहिल्या दिवशीचा ब्राह्मण फिरत होता. त्याला काल राजाने आपल्याला जी गाय दान दिली तीच गाय सोबत घेऊन जाताना हा दुसरा ब्राह्मण दिसला. ही गाय माझी आहे. ही गाय राजाने मला काल दानात दिली होती. ती रात्रीत माझ्या दारातून कोणीतरी चोरून नेली. तो चोर तूच आहेस. तूच माझी ही गाय चोरलीस. चल गप्प गुमान, माझी गाय मला दे. असे म्हणून तो पहिला ब्राह्मण त्या दुसऱ्या ब्राह्मणासोबत भांडू लागला. तो म्हणाला, अरे, मी तुझी गाय का चोरू? राजाने ही गाय मला आत्ताच थोड्या वेळापूर्वी दान दिली आहे. ती माझी गाय आहे. मी काही तुझी गाय चोरलेली नाही. चला जा. मी माझी गाय तुला कदापि देणार नाही. झाले. एकाच गायीच्या मालकीवरून त्या दोन्ही ब्राह्मणांमध्ये भांडण, वादावादी, हमरी तुमरी आणि शेवटी मारामारीची वेळ आली. राजाला हे वृत्त कळताच राजा तिथे धावत आला आणि पाहतो तर काय, काल आणि आज राजाने जी गाय दान केली ती एकच. त्या दोन्ही ब्राह्मणांना आणि त्या गायीस नीट निरखून पाहिल्यावर नृगराजाच्या हे लक्षात आले की आपल्या हातून चुकून एकच गाय 2 ब्राह्मणांना दान केली गेली आहे. राजाने क्षमा मागत त्या ब्राह्मणास एका गायीच्या बदल्यात 2 गायी देतो असे सांगून पाहिले. पण तो पहिला ब्राह्मण काही ऐकेनाच. तेव्हा त्या रागवलेल्या ब्राह्मणाने, हे राजा, तू मला फसवलेस. तू माझा अवमान केलास. तेव्हा मी तुला शाप देतो की तू सरडा होऊन पुढील जन्मी एका जीर्ण कोरड्या विहिरीत पडशील. आणि हे देवी, खरोखरच मृत्यूनंतर त्या नृगराजाला पुढचा जन्म मिळाला, तो एका सरड्याच्या रूपातच. तो राजा सरडा होऊन एका खोल विहिरीत पडला. म्हणजे स्वामी, आजवरच्या राजाने पदरी जोडलेल्या पुण्याईचे त्याला काहीच फळ मिळाले नाही का? लक्ष्मीदेवीने काळजीच्या स्वरात विचारले. त्यावर नारायण म्हणाले, देवी, पापासाठी शिक्षा आणि पुण्यासाठी उद्धार हा त्या नीतीचा न्याय आहे. त्याप्रमाणे दानातल्या मिळालेली शिक्षा मी तुला सांगितली. आता त्याचा पुण्याईने उद्धार कसा झाला ते ऐक. एक दिवस भगवान श्रीकृष्णाची मुले आपल्या मित्रांसोबत त्या विहिरीजवळ आली. तिथे नृगराजा हा सरडा होऊन पडला होता. मुलांनी त्या कोरड्या विहिरीत पडलेल्या सरड्याला पाहिले. त्यांना त्यांची दया आली. मुलांनी दर्याद वृत्तीने त्या सरड्यास विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते काही शक्य झालं नाही. मुलांनी धावत जाऊन तो समाचार श्रीकृष्णास दिला.
तेव्हा कृष्णही तिथे धावत आला आणि पाहतो तर काय, आत अधिक मासात गोदान पुण्यपदरी जोडणारा, आपली विप्र म्हणून पूजा करणारा राजा नृग. तेव्हा श्रीकृष्णाने म्हणजेच पुरुषोत्तमाने त्या सरड्यास आपल्या हाताने त्या विहिरीबाहेर काढला. प्रभूंच्या पुण्यपावन हस्तस्पर्शाने मृगराजाचा त्या योनीतून उद्धार झाला. एक दिव्य देह धारण करून श्रीकृष्णास विनम्र भावे वंदन करून तो मृगराजा स्वर्गलोकी मुक्त होऊन निघून गेला. वाल्मिकी ऋषीने राजा दृढधन्वास ही कथा सांगितली. ते ऐकून राजानेही विनम्र भावे श्री पुरुषोत्तमास वंदन केले. आता आपण दीपदानाचे महत्त्व असणारी कथा बघणार आहोत. एकदा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय जरूर लिहा. तसेच तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. अधिक मासातील दीप प्रज्वलनाचे आणि दीपदानाचे महत्त्व लक्ष्मीस सांगताना भगवान विष्णू सांगतात, हे प्राणप्रिय, या मासात देव्हारा, मंदिरे, नदीचे घाट अशा ठिकाणी लहान मोठे असंख्य दीप लावून तो परिसर प्रकाशमान करणे याला मोठे महत्त्व आहे. हे दिवे त्याच्या वाती तो किती दिवस तेवत ठेवायचा या संदर्भात शास्त्र असे सांगते की अधिक महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून असे दीप लावण्यास प्रारंभ करावा. दीप लावण्यापूर्वी मंगल स्नान करावे. उष्ण पाण्याने स्नान केल्यास जर एकपट पुण्य लाभत असेल तर तेच स्नान थंड पाण्याने केल्याने दुप्पट फळ लाभते. विहिरीच्या पाण्याचे स्नान चौपट तर मोठ्या वापीच्या पाण्याने स्नान 8 पटीने पुण्य देतं. जर झऱ्याच्या पाण्याने स्नान केले तर त्याच्या 10 पट, नदीच्या पाण्याचे स्नान केले तर त्याच्या 10 पट आणि त्या पुण्याच्या 10 पट स्नान हे महानदीच्या पाण्याने स्नान केले असता प्राप्त होते. अधिक मासातील स्नान करत असताना पवित्र अशा नद्यांच्या नामाचा उच्चार करावा. आपण जणू काही त्या पवित्र नद्यांच्या पाण्याने स्नान करतो आहोत अशी कल्पना करावी. अधिक मासातील असे पवित्र स्नान घडले तर 7 जन्मातल्या पापाचा क्षय होतो. सप्ताहभर असे स्नान केले तर दश, 15 दिवस केले तर शत आणि जर संपूर्ण महिनाभर असे पवित्र स्नान केले तर सहस्र जन्मातील पापे दूर होतात, नष्ट होतात. या महिन्यात नैराश्य, आळस, अंधश्रद्धा यांनी बळवलेला एखादा मनुष्य हा जर कोणतेच पुण्यकारक कर्म करत नसेल तर तो खरोखरच घोर पापी समजावा. पवित्र मंगल स्नान केल्यावर उपासकाने मनापासून भगवान पुरुषोत्तमाची, श्रीकृष्णाची पूजा करावी. देवासमोर एक तांब्याचा दीप ठेवावा. त्यात 5 अंगुळे लांब अशा 7 वाती घालाव्यात. त्या दिव्यामध्ये तेल अथवा तूप घालावे. प्राधान्य हे तुपास द्यावे. तो दीप एका कुंभावर प्रस्थापित करावा. प्रथम दीप प्रज्वलित करून त्यास हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहाव्यात. त्या दीपास हात जोडून नम्रपणे प्रार्थना करावी. प्रार्थना साधारणपणे अशा स्वरूपाची असावी की हे भगवान पुरुषोत्तमा, मी माझ्या जीवनातील सर्व नैराश्य, अज्ञान, दारिद्र्य, दुःख दूर होण्यासाठी तुझ्या नावाने हा दीप लावत आहे. या दीपाचे मी दान करणार आहे. त्याचे पुण्य मला लाभावे. मला ज्ञान प्राप्त व्हावे. जन्ममरणाचे फेरे चुकून मोक्ष प्राप्ती व्हावी. अशा प्रकारे अधिक मासात प्रज्वलित केलेला, पूजन केलेला दीप संपूर्ण महिनाभर प्रयत्नपूर्वक सातत्याने तेवत ठेवावा. या अखंड दीप प्रज्वलनाने उपासकास तेज, धन, मोक्ष, सौभाग्य, आरोग्य, संतती, मान सन्मान, कीर्ती प्राप्त होते. असा एक महिनाभर पूजन, प्रज्वलन, प्रार्थना केलेला दीप उपासकाने नंतर देवस्वरूप एखाद्या ब्राह्मणास किंवा देव मंदिरात दान करावे. अधिक मासामधील दीपदानाचा महिमा फार मोठा आहे. पुढे नारायण याच दीपाचे महत्त्व सांगणारी एक पुरातन कथा देवी लक्ष्मीस निवेदन करतात. ती कथा अशी की सरस्वती नदीच्या काठावर एक सुशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. तो ईश्वर भक्त होता. तो जरी गावातल्या 4 घरी भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह करत होता तरी तो नेहमी हरिकीर्तन करत असे. एकदा असाच अधिकाचा महिना आला. त्याने त्या महिन्यात आपल्या घरातील देवापुढे दीप लावण्याचा, त्याचे पूजन व नंतर दान करण्याचा संकल्प केला. तो रोज देवापुढे दिवा लावून समोर बसून देवाचे भजन करत असे. होता होता एकादशीचा दिवस आला. त्या दिवशी सुशर्माने भगवान पुरुषोत्तमाची पूजा केली. रात्री हरिकथा, नामसंकीर्तन, जागरण केले आणि तो झोपी गेला. मध्यरात्रीच्या सुमारास एक उंदीर दिव्यातील मंदाऊ पाहणारी वात खाण्यासाठी तिथे आला. उंदराची जराशी खुडबुड झाली आणि त्या आवाजाने सुशर्माचे घरातील मांजर जागे झाले. त्याने समोर उंदरास पाहिले. मग काय, मांजराने ती शिकार टिपण्यासाठी त्याच्यावर झडप घातली. त्या मांजराच्या धक्क्याने दीपामधील वात थरथरली. वातीवरची काजळी दूर झाली. हळूहळू मंदाऊ पाहणारी वात
पुण्याच्या छान प्रज्वलित झाली. द्वादशीचा दिवस उजाडला. सुशर्मा नदीवर स्नानास गेला. तो स्नान करून परत येऊन पाहतो तर त्याचे मांजर अंगणात मृत होऊन पडलेले. या मांजराला हे काय झाले असा विचार तो करू लागला. खरं म्हणजे झाले असे होते की त्या मांजराच्या हातून मंदावणारा तो अधिक मासातला दीप पुनर्प्रकाशित झाला. त्या मांजराच्या हातून घडलेल्या सत्कर्माने त्या मांजराचा मृत्यू होऊन तो त्या योनीतून मुक्त होत स्वर्गात गेले. सुशर्माचे ते अधिक मासातील दीप प्रज्वलन, पूजा, ईश्वर चिंतनाचे पुण्य त्या स्मरणोत्तर कामी आले. त्याला जीवनात धन संपदा, सुख, शांती ही तर मिळालीच, पण मृत्यूनंतर तो पुरुषोत्तमाच्या गोलोकी जाता झाला. हे देवी, अधिक मासातील दीपदेवत ठेवण्याचे हे असे फळ आहे बरं. वाल्मिकींकडून या अशा एक अधिक मासाच्या पुण्यदायी कथा ऐकत असताना राजा द्रोणधन्वा हा मणी संतोष पावत होता. नारायण ऋषी नारदांना म्हणतात, याच संदर्भात जर असा लावलेला दीप कोणी मुद्दाम मालवला तर काय घडते ती कथा आपण पुढे श्रवण करूया. लक्ष्मीदेवीने त्यांना असा प्रश्न केला की स्वामी, अधिक मासात दीप प्रज्वलनाचे व्रत करण्याचे महत्त्व, त्याचे फळ हे तुम्ही मला सांगितले. त्याच्या संदर्भात माझी अजून एक शंका आहे. ती अशी की ज्याने असे व्रत केले वा करेल त्यास त्याचे उत्तम फळ हे तर मिळणारच, पण जर कोणी दृष्टबुद्धीने असा एखाद्या लावलेला दीप मुद्दाम विझवला, शांत केला तर काय होते. त्यावर नारायण तिला सांगू लागले, हे देवी, पूर्वी मथुरा नगरीमध्ये एक शाकली नावाचा धार्मिक सज्जन आणि ईश्वरनिष्ठ असा ब्राह्मण राहत होता. त्याला 2 भार्या होत्या. थोरलीचं नाव विमला तर धाकटीचं नाव सुशीला. पुढे काय झाले, असाच पुण्यकारक अधिक मास आला. सुशीलेने यमुनेवर स्नानास गेले असता तिथे अधिक मास पर्वणी साधून अनेक सश्रद्ध भाविक स्त्री पुरुषांना स्नानास आलेले पाहिले. घरी येताच तिने आपल्या पतीकडे तो विषय काढला. त्यावर शाकलीने तिला अधिक मासातील स्नान अन दीप प्रज्वलन, दीपदान याचे महत्त्व सांगितले. तेव्हा सुशीलेने आपल्या पतीकडे स्नानाबरोबर अधिक मासानिमित्ताने दीप लावण्याचा संकल्प केला. पुढे रोज सकाळी उठून लवकर स्नानात जावे, पती सेवा करावी, घरातली कामे धामे करावीत, दीपपूजा करावी, सकाळ संध्याकाळ अखंड दीप देवत राहावा म्हणून त्याची नीट तेलवात करायची याचा नियम चालू झाला. विमलाने सुशीलेला असे दीप लावण्याचे व्रत करताना पाहिले. आता हिला एकटीलाच याचे फळ मिळणार. तिचे मन सवती मत्सराने जळायला लागले. तिने असा विचार केला की आपण जर तिच्या व्रतात मोडता घातला, लावलेला दीप विझवला तर आपोआप तिचे व्रतही मोडेल आणि तिला त्याचे पापही लागेल. असा विचार करून तिने नाना प्रयत्न करण्यास सुरुवात केली. बिचारी सुशीला जरा का इकडे तिकडे गेली की विमला कधी फुंकर घालून, कधी दिव्याची वात मागे ओढून, तर कधी या ना त्या कारणाने त्या लावलेल्या दिव्यातील तेल सांडवून तो लावलेला दिवा मुद्दाम विझवत असे. हे असे झाले तरी हा सारा प्रकार विमला करत असेल असे कधीच सुशीलेच्या मनात यायचे नाही. ती आपली तसे काही घडेल तर देवासमोर जायची, चुकले माकले क्षमा कर अशी प्रार्थना करायची आणि पुन्हा तो विझवलेला किंवा शांत झालेला दिवा पुनर्प्रज्वलित करायची. विमलेचे प्रत्येक प्रयत्न तिने शांती राखून मोडून काढले. होता होता तिची अधिक मासातील दीप लावण्याची ती व्रतपूजा शेवटास आली. त्या दिवशी तिने या दीपाबरोबरच आणखी काही तांब्याचे दिवे व्रत सांगतीच्या निमित्ताने पुरुषोत्तम रूपी ब्राह्मणांना दान दिले. त्यांनी सुशीलेस तोंड भरून उत्तम आशीर्वाद दिले. या व्रत सांगतेने सुशीलेस ऐहिक व परलौकिक अशा दोन्ही ठिकाणच्या सुखांचा लाभ झाला. पण दृष्टबुद्धीने सवती मत्सराने दीपपूजेत सतत अडथळे आणणाऱ्या, दीप विझवणाऱ्या विमलेस पुत्रनिधनाचे दुःख, अंधत्व, नरक यातना इतकेच नव्हे तर पुढेही अनेक हलक्या व नीच जाती कुळात योनीत जन्म घ्यावे लागले. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.